नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मोरडे क्लासेसमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आम्ही तुमच्यासाठी एक इंटरेस्टिंग टॉपिक घेऊन आलेलो आहोत, ज्याचं नाव आहे मानवी शरीराला आवश्यक असणारी जीवनसत्वे किंवा विटामिन्स। जर तुम्हाला निरोगी आयुष्य जगायचं असेल तर तुमच्या आहारामध्ये या विटामिन्सचा समावेश करणं गरजेचं आहे। विटामिन ए पासून विटामिन ए च्या कमतरतेमुळे तुम्हाला रातआंधळेपणा होण्याची शक्यता असते। त्यामुळे तुम्ही तुमच्या आहारामध्ये रताळे आणि गाजर यांचा समावेश करणं गरजेचं आहे। असं केल्याने काय होईल, तुमची दृष्टी सुधारण्यास तुम्हाला मदत होऊ शकते। त्याचप्रमाणे विटामिन बी हा आपल्या शरीरातील ऊर्जा निर्मितीचा एक महत्त्वाचा स्रोत आहे। मग जर तुम्हाला कधी थकवा जाणवत असेल तर तुम्ही समजून जायचं की आपल्याला विटामिन बी ची कमतरता असू शकते। मग तुम्ही ते कमी करण्यासाठी काय करू शकता, तुमच्या आहारामध्ये मांस, अंडी, दूध यांचा समावेश करू शकता। त्याचप्रमाणे आता पुढचं जे महत्त्वाचं विटामिन आहे ते आहे विटामिन सी। विटामिन सी हे आपल्या शरीरामध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचं कार्य करतं। आता हे विटामिन सी जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुमच्या आहारामध्ये कुठल्या प्रकारचे पदार्थ असणं गरजेचं आहे, तर तुम्ही लिंबू, संत्री किंवा आम्लधर्मी पदार्थ असणारे पदार्थ घेऊ शकता। त्याचप्रमाणे या विटामिन सी च्या कमतरतेमुळे स्कर्वी नावाचा आजार होण्याची देखील शक्यता आहे। जसं की आपण कोविड-19 मध्ये देखील पाहिलेलं आहे। डॉक्टरांनी विटामिन सी असणारे पदार्थ खाण्यासाठी सांगितले होते। यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत झाली होती। त्याचप्रमाणे जे आपलं पुढचं विटामिन आहे ते आहे विटामिन डी। आता आपल्या शरीरामध्ये आपली हाडे मजबूत करण्यासाठी आपल्याला विटामिन डी ची आवश्यकता असते। आता हे विटामिन डी मिळणार कुठून हा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर विटामिन डी मिळण्यासाठी तुम्ही रोज सूर्यप्रकाशात बसणं गरजेचं आहे। याने काय होईल, सूर्यप्रकाशात बसल्यामुळे तुमच्या शरीरामध्ये विटामिन डी ची निर्मिती होईल आणि विटामिन डी ची निर्मिती झाल्यानंतर तुमच्या शरीरामध्ये कॅल्शियमचे शोषण होते आणि त्यामुळे तुमची हाडे मजबूत होण्यास मदत होते। आता जर तुमची हे विटामिन डी जर कमतरता याची जाणवली तर लहान मुलांमध्ये मोस्टली रिकेट्स नावाचा आजार होतो आणि प्रौढांमध्ये ऑस्टिओपोरोसिस नावाचा आजार होऊ शकतो। जर सूर्यप्रकाशामध्ये बसणं तुम्हाला जर पॉसिबल होत नसेल तर तुम्ही तुमच्या आहारामध्ये माशांचं तेल असणारे पदार्थ देखील घेऊ शकता। आता शेवटचं जे विटामिन ई आहे ते देखील आपल्या शरीरामध्ये एक महत्त्वाचं कार्य करतं। ते म्हणजे आपल्या शरीरातील पेशींचे संरक्षण करणे आणि अँटीऑक्सिडंट म्हणून काम करणे। जर तुम्हाला स्नायूंमध्ये कमजोरी जाणवत असेल किंवा थकवा जाणवत असेल तर अशा वेळी तुम्ही विटामिन ई असणारे पदार्थ घेणे गरजेचं आहे। मग त्यामध्ये कुठल्या प्रकारचे पदार्थ येतात, सुकामेवा किंवा बियाणे यांचा समावेश तुम्ही तुमच्या आहारामध्ये करू शकता। तर आज आपण या विटामिन्स बद्दल माहिती घेतलेली आहे। अशी आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडेल आणि असाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कमेंट करायला विसरू नका। आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।